आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। शिलेगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्याने धूम ठोकल्यामुळे हजारो रुपयांचा माल आणि मोबाईल वाचल्यामुळे दुकानदाराने समाधान व्यक्त केले आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की काल रात्री शिलेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक चाऊस हे जेवण करून शतपावली करत असताना त्यांना कुत्रे भुंकण्याचा जोरजोरात आवाज आला। त्यामुळे त्यांना चोरटे आले असल्याची शंका आली। त्यांनी ताबडतोब मेजर बडोगे, पोलीस उपनिरीक्षक काळे आणि सुवर्ण व्यापारी मोरे अन्य 1 जणांना सोबत घेऊन कुत्रे भुंकणाऱ्या दिशेने पाठलाग केला। कुत्रे हे गणपती मंदिराच्या दिशेने भुंकत गेल्यामुळे चाऊस यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेला कॉल देऊन सतर्क राहण्याच्या सूचना केल्या। यंत्रणेला कॉल गेल्यामुळे गावात असलेले गुराखी यांनी फोन रिसीव्ह केल्यानंतर त्यांना काही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास संपर्क साधण्याचे सांगितले। त्यावरून गुराखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाने जात असताना शिवराज्य मोबाईल शॉपीचे हे शटर उचकटलेले दिसल्याने त्यांनी लगेच पोलीस निरीक्षक चाऊस यांना कॉल करून तात्काळ माहिती दिली। त्या ठिकाणी हजर झालेले पोलीस आल्याची कुणकुण लागताच चोरटे मोबाईल, चार्जर, स्पीकर, हेडफोन, ब्लूटूथ अन्य साहित्य भरलेली गोणी सोडून पळून गेले। त्यांचा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले। घटनास्थळी त्यांनी त्यांची चप्पल सापडल्यामुळे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले, तसेच ठसे तज्ज्ञांना सुद्धा पाचारण करण्यात आले। सकाळी त्या ठिकाणी हाताळलेल्या वस्तूंवर चोरट्यांचे ठसे मिळून आले असून श्वानाने देवगाव रोडवरील कोठारी यांच्या दुकानापर्यंत माग काढला आणि त्या ठिकाणी ते घुटमळलेल्या पोलिसांनी सतर्कता बाळगली नसती तर हजारो रुपयांचे मोबाईल आणि सामान घेऊन चोरटे पसार झाले। दुकानातील सामान वाचल्यामुळे दुकान मालक दीपक हुमे यांनी पोलिसांचे आभार मानले। सीसीटीव्हीमध्ये चोरटे हे कैद झाले असून व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासाठी सुरक्षा रक्षक नेमण्याचेही आवाहन केले। चोरट्यांना लवकरच ताब्यात घेऊ असे पोलीस निरीक्षक चाऊस यांनी आमच्या वन भारत न्यूजशी बोलताना सांगितले। आप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद।